इडलीसाठी चटणी तर बनवायची आहे, पण आयत्या वेळी समजलं की घरात नारळच अवेलेबल नाही आहे. तर मग आता काय करायचं? एकदम सिंपल. पूजाज मॅजिक फिंगर्सची ही रेसिपी शेवटपर्यंत बघायची आणि मग अशीच चटणी बनवायची. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. सुरुवातीला मी एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक कांदा असा मोठा चिरून घेतलाय. आपल्याला फक्त या कांद्याचं कच्चेपण कमी करून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याचा जो उग्र वास आहे तो जाईल. कांदा थोडासा फ्राय झाला की त्यात आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि ह्यालाही थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. खूपच छान रेसिपी आहे ही, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. सोबतच यात आपण घालतोय 1 चिंचेचा तुकडा. जर तुम्हाला चिंच घालायची नसेल तर तुम्ही दही किंवा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. आणि ही चटणी बनल्यानंतर तुम्हाला असं वाटणारही नाही की यामध्ये खोबरं नाही आहे. आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. त्याच सोबत दाटसरपणा येण्यासाठी 2 चमचे भाजलेले शेंगदाणे आणि 2 चमचे डाळवं किंवा फुटाण्याची डाळ ज्याला म्हटली जाते ती घेतलेली आहे आणि याला आपण कोरडच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता यामध्ये मी घालते भरपूर अशी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते. सोबतच घालते थोडंसं मीठ आणि पाणी. साधारण अर्धा ग्लास मी पाणी इथे वापरले आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे. टेक्स्चर तर खूपच छान आलंय आणि जेव्हा तुम्ही याला ट्राय कराल तेव्हा तुम्हाला खूपच हे आवडेल. आता मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये घालते जिरे, तीळ आणि मोहरी. हे व्यवस्थितपणे तडतडलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचं आहे पुन्हा थोडंसं जिरं, 2 लाल मिरच्या आणि थोडासा हिंग. हा तडका साधारण कोमट होईपर्यंत आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि कोमट झाल्यानंतर मग आपण याला चटणीमध्ये ॲड करणार आहोत. एकदम झटपट बनणारी आणि कमाल अशी रेसिपी आहे ही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जेव्हा आयत्या वेळी घरात नारळ अवेलेबल नसेल तर तेव्हा काय करायचं हा विचार करत बसण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवा ज्यात तुम्हाला खोबऱ्याची उणीव सुद्धा जाणवणार नाही. आणि ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये एखाद दिवस आणि फ्रीझरमध्ये साधारण 1 महिन्यापर्यंत ठेवून वापरू शकता. त्याशिवाय इडली, आप्पे, पराठा किंवा डोसा यासोबत सुद्धा ही चटणी तुम्ही सर्व करू शकता. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाज मॅजिक फिंगर्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.